नमस्कार, मी संगीता. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहे मस्त कर्ली मच्छी फ्राय. रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे. व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा. तर चला आता वळूया रेसिपीकडे. तर सर्वात आधी तर इथे मी 2 कर्ली मच्छी घेतलेल्या आहे. तर ह्या कट करून आणलेल्या आहेत. त्यांना स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. मच्छी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता तुम्हाला सांगते की मच्छी साफ कशी करायची. तर मच्छी तर मी आणल्यावर धुवून घेतली आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता काही पीस चांगले आहेत धुतल्यानंतरही, आणि काही पीसच्या मध्ये असं काळं असतं. ते सुरीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सर्व मच्छी चेक करून घ्यायची आहे की मच्छीला काही घाण वगैरे असेल तर ते सगळं काढून घ्यायचं आहे. आणि मच्छी परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता इथे मी मच्छी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता आपण पाहूया मच्छीसाठी लागणारा मसाला. तर मच्छीच्या मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे अद्रक लसूण टेचलेला, पाव चमचा हळद, 1 चम्मच मिरची पावडर आणि 2 मोठे चम्मच मच्छी मसाला घेतलेला आहे. आता तुम्ही घरगुती मसालाही घेऊ शकता. आता या मसाल्यामध्ये घालायचं आहे सर्वात आधी तर 1 लिंबाचा रस. लिंबू नसेल तर तुम्ही आगळ असेल तर तेही यूज करू शकता, किंवा मग कोकमचा रसही यूज करू शकता. पहिलं तर लिंबाचा रस घातल्याने मच्छीचा फ्लेवर छान चटपटीत येतो, आणि लिंबू किंवा कोकम आगळ घातल्याने मच्छीचा वास अजिबात येत नाही. त्यामुळे लिंबू सगळ्यांकडेच अवेलेबल असतं. लिंबू तुम्ही नक्कीच घाला. आता हा सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला थोडासा मिक्स केला की त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. तर आपण मच्छीला मीठ लावलेलं नाही, त्यामुळे इथे मी मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून परत एकदा मसाला सर्व मिक्स करून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता मच्छीचा मसाला आपला तयार झालेला आहे. तर आता हा मसाला मच्छीला लावून घ्यायचा आहे. तर एक एक मच्छी घेऊन मच्छीच्या सर्व बाजूने मसाला चांगला लावून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाल्याचा चांगला फ्लेवर मच्छीमध्ये जाईल आणि मच्छी खायलाही खूप छान लागेल. आता सर्व मच्छीला मसाला लावून घ्यायचा आहे आणि मच्छी 15 मिनिट अशीच ठेवायची आहे. तर इथे मी सर्व मच्छीला मसाला लावून घेतलेला आहे. जेवढे मच्छी मी तळणार आहे तेवढे मच्छीला मसाला लावून ठेवलेला आहे. आता आपण मच्छीला लावण्यासाठी कोटिंगचा मसाला तयार करूया. त्यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे, 2 चमचे बेसन पीठ घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि 1 चम्मच घरगुती लाल तिखट घेतलेला आहे. आता हा सर्व मसाला चांगला मिक्स करूया. त्यानंतर एक एक मच्छी घेऊन मच्छीला सर्व रवा लागला पाहिजे. सर्व बाजूने मच्छी रव्यामध्ये बुडवायची आहे, जेणेकरून आतमध्ये मऊ आणि बाहेरून एकदम क्रिस्पी अशी मच्छी आपली तयार होईल. तर अशाच प्रकारे सर्व मच्छीला रवा लावून घ्यायचा आहे. रवा हा जास्त बारीकही नाही जास्त मोठाही नाही, मीडियम साईजचा रवा घेतलेला आहे. आता आपण ज्या भांड्यामध्ये मच्छी तळणार आहे ते भांडं गॅसवर ठेवूया. तर इथे मी तवा ठेवलेला आहे, त्यावरती 2 चमचे तेल घालूया. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मच्छी घालून घेऊया. तर सर्व मच्छी मी तव्यावर घालून घेतली आहे. आता एवढ्याच तेलामध्ये आपण मच्छी तळणार आहे, जास्त तेल वापरणार नाही. आता गॅस मीडियम केलेला आहे आणि मीडियम गॅसवरती चांगली मच्छी फ्राय होऊन द्यायची आहे 3-4 मिनिट. मच्छी शिजायला जास्त वेळ लागत नाही, 4 मिनिटातच मच्छी चांगली शिजते. एका साईडने 2 मिनिट आणि दुसऱ्या साईडने 2 मिनिट असं करून मच्छी शिजवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता मी दुसरी साईड पलटी करून घेतलेली आहे आणि मच्छी सर्व बाजूने चांगली शेकून घ्यायची आहे. वरतून मच्छी अशी मस्त अशी कडक क्रिस्पी होते आणि आतमधून मऊसूत. कर्ली मच्छीची चव ही खूप छान असते. बाकीच्या मच्छीपेक्षा कर्ली मच्छी खायलाही खूप छान लागते, पण कर्ली मच्छीमध्ये काटे थोडेसे जास्त असतात.
4 ते 5 मिनिट झालेले आहे. मच्छी चांगली फ्राय झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता ही मच्छी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे मच्छी तुम्ही तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कर्ली मच्छी तर आवर्जून नक्की करा. खूप छान टेस्ट आहे कर्ली मच्छीची आणि मी जी सांगितली आहे पद्धत त्या पद्धतीने करा म्हणजे अजूनच छान होईल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा. आणि अशा प्रकारे मच्छी तुम्ही सुद्धा नक्की एकदा तरी बनवा आणि खा. कशी झाली आहे कमेंटमध्ये देखील मला सांगा. तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये.